2-3 दिवस झाले खूप पॉझिटिव्ह बोलते, शांत बोलते, चांगलं बोलते. का? कारण वॉर चालू आहे ना, बाहेर वॉर चालू आहे. अजून मी माझ्या तोंडातून कशाला AK-47 आणि माझे मिसाईल्स बाहेर काढू, म्हणून मी शांत बसली आहे. मी म्हटलं आता नको बोलायला, ऑलरेडी बाहेर वॉर आहे. पण नाही, काही लोकांना ते नाही समजत. ते लोक मला बोलतायत, ज्योती तुझ्यावर मिसाईल पडू दे, 4-5 बॉम्ब पडू दे, म्हणजे तू शांत होशील, बरं वाटतं. बाहेर गेलीस ना, हा लय बोलत होती ना, हबीबी कम टू दुबई, कम टू दुबई, कम टू दुबई. आता काय झालं? हा, आता तुमची दुबई सेफ आहे का? हे कमेंट करतायत मला. लाज नाही वाटत तुम्हाला हे अशा कमेंट करायला? भिकाऱ्यासारखे तुम्ही लोक, आम्हाला जॉब मिळेल का, जॉब मिळेल का, दुबई जॉब मिळेल का? आणि आता दुबईवरती संकट आलं की लगेच मरा जाऊन तिथे, बरं झालो आम्ही गेलो नाही बाबा दुबईमध्ये, हे अशी कमेंट करता. अरे तुम्ही ना, खरं सांगते, जिथे खाता ना तिथेच हाकता. तर हाच प्रॉब्लेम आहे. म्हणून ना तुम्हाला तुमचे घरचे व्हॅल्यू देत ना, तुम्हाला बाहेरचे व्हॅल्यू देत. हां, एक नंबरचे स्वार्थी, सेल्फिश. हां, काही लोक तर असे आहेत ना, फ्रेंड्स लोक, त्यांचे मी सगळ्यांचे बघते स्टेटस. त्या भुसनाळ्यांना तर अनफॉलो करून टाकलंच आहे मी. काय स्टेटस ठेवताय? हां, दुबई हवी मी दुबई. या भिकाऱ्यासारखं जेव्हा मागत होता, फोन आणशील का गं, हां, सोनं आणशील का गं, तेव्हा काय झालं? तेव्हा आयतं खाल्लं, चॉकलेट मिळतील काय गं? हां, ते खुनाफा घेऊन येशील काय गं दुबईचं? तेव्हा हावऱ्यासारखं मागितलं ना सगळं, दुबईचं हे पाहिजे, दुबईचं ते पाहिजे. हां, दुबईचं शेण पण गोड लागत होतं ना त्यावेळी. आणि आता प्रॉब्लेम झाल्यावर मर तिथेच मर दुबईमध्ये, बॉम्ब पडू दे तुझ्यावरती. हां, असल्या कमेंट करताय. ज्यांनी मला ह्या कमेंट केल्यात ना, सगळ्यांचं आहे ना ड्रामात भेटणार आहे. तुम्हा लोकांना आहे ना, खरं सांगते, काहीही झाला ना प्रॉब्लेम, की स्वतःचा लाल करायची सवय. आणि 90% हे गावाला राहणारे लोक आहेत. काही, सगळेच नाहीत, काही गावाला राहणारे लोक आहेत. त्यांना एवढा माज आहे ना गावी राहतात त्याचा, मला नाही माहिती काय आहे. आणि हे काहीच लोक बोलते, सगळे बोलत नाही तर माकड छाप आता बाकीचे पण येतील आणि मला काहीतरी बोलतील. कारण गावी राहणाऱ्यांचा प्रॉब्लेम काय मला खरंच कळत नाही. कोविडमध्ये पण त्यांनी हेच केलं. हां, मुंबईला राहताय, शहरात राहताय, पुण्याला राहताय, सिटीत राहताय, कोविड घेऊन येऊ नका आमच्या गावी, कोविड घेऊन येऊ नका आमच्या गावी. तुम्ही पण बाहेर राहताय, बाहेरच राहा, बाहेरच मरा, कोविड नाही. इकडे गावी आम्हाला कोविड घेऊन येऊ नका, अशा भाषा वापरल्यात. आणि जेव्हा तुमच्या मोटरीला आग लागते, हां, विहिरीत पाणी नसतं, पिकं जळतात, हां, बांधांवरून भांडणं होतात, सोसायटीचं कर्ज काढून ठेवता, हां, मटका जुगार पत्ते खेळता, हां, जेव्हा तुमचं सगळं बुडीला पडलेलं असतं, तेव्हा भाऊ पैसे पाठवशील का, मुंबईवरून हे पाठवशील का, हां, घरात खायला अन्न नाही, चादरी फाटल्यात, अंगावर कपडे नाहीत, हां, भीक लागली, तेव्हा तुम्हाला मुंबईच्या बाहेरगावी राहणारेच तुमचे भाऊजे सगळे आठवतात ना. तेव्हा काय होतं? कोविडमध्ये पण तसंच केलं तुम्ही लोकांनी. आता कशाला येत आहे गावी, आता कशाला येत आहे? तुमच्या काय बापाचं गाव आहे का? हां, भुसनाळ्यांनो, तुमचं गाव आहे का? आमचं पण आहे. आणि हे अर्ध्याच्या वरती लोकांना हे अक्कल नाहीये. आम्ही भारतीय आहोत, आम्ही काय अजून आमचं बदललं नाहीये पासपोर्ट, भारतीयच आहोत. जसं तुम्ही गावावरून पुण्याला आणि मुंबईला येतं ना, तसंच आम्ही पण मुंबईवरून इकडे आलोय. काही प्रॉब्लेम झाला की मारा तिथेच, वॉरमध्ये मारा, जाळा फुटा. जे मला हे कमेंट करतायत ना, ते सगळेजण ड्रामात सापडणार आहे. यांच्यात बायका त्यांना कापून टाकणार. सिरियसली मला सांगता तुम्ही? हां, मी शांत बसलेली ना, मी शांत. पण नाही, वरती वॉर चालू आहे म्हणून मी म्हटलं मी माझ्या तोंडातून AK-47 आणि माझे मिसाईल्स बाहेर नाही काढणार. पण नाही, तुम्हाला ते पचणारच नाही. तुम्हाला तर उडायचंच आहे माझ्याकडूनच ना, आता उडवणार चांगलं सगळं. मला ह्याच्या पुढे कोणी DM करा, सगळ्यांची कमेंट DMची स्क्रीनशॉट आहे, मागा मला फक्त जॉब पाहिजे. तिथेच राहायचं जिथे आहे तिथे. जेव्हा कुणाच्या काही लाईफमध्ये चांगलं होतं ना, तेव्हा ते का होतं त्याच्या नशिबाने होतं. तुम्ही आज जिथे पण आहात ते तुमच्या नशिबाने आहात. आम्ही इथे आहोत, आमच्या नशिबाने आहे आमच्या नशिबामध्ये दुबईचा कोविड आहे, आमच्या नशिबामध्ये दुबईचा वॉर. मग काय करायचं? आम्ही नशिबात आहे, आमच्या होणारच आहे. काही झालं की कशावरूनही बोलायचं. कोविडमध्ये आम्ही बघितले आता किती लोक लस घेऊन मारतायत, तेही बघतोय आम्ही. इकडे आम्हीही लस घेतल्या, पण आम्ही आहोत ना व्यवस्थित. प्रत्येकाची सिच्युएशन असते, काही झालं की त्याच्यावर टोचून बोलायचंच. माकड छाप नसते. याच्या पुढे मला कोणी असं फालतू कमेंट आणि DM केलं ना, जाळ धूर संकट काढेन मी. ना खरंच.